मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर घनश्याम मारुंडराव देशमुख, आयुर्वेद एमएस सर्जन फ्रॉम कल्याण. मित्रांनो, आमच्याकडे आल्यानंतर बरेच जण विचारतात की डॉक्टर साहेब, आम्ही मूळव्याधामध्ये काय खावे, काय खाऊ नये, म्हणजे कुठला आहार घेतला पाहिजे, कुठला आहार टाळला पाहिजे. तर अशा रुग्णांसाठी हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, जर तुम्हाला मूळव्याध, भागंदर, फिशर, उदराच्या ठिकाणी कुठला आजार असेल, कॉन्स्टिपेशन होत असेल, मलबद्धता, रक्त पडत असेल, तर आपण काय आहार घेतला पाहिजे तर रुग्णांकडे लक्ष द्या. तर तुम्ही शक्यतो हाय फायबर डाएट घेतला पाहिजे. तुमच्या जेवणामध्ये सलाड भरपूर असलं पाहिजे, दूध, तूप, ताक, फळांचा रस, ज्वारीची भाकरी, मुगाची डाळ, पालेभाज्यामध्ये तुम्ही पालकची भाजी, सुरण, दुधी भोपळा, कारल्याची भाजी, भेंडी, गाजर, बीट, काकडी, टोमॅटो, कांदा, सलाड असा आहार तुम्ही घेऊ शकता. रात्री झोपताना काळे मनुके, किसमिस खाऊ शकता. सकाळी उठल्यानंतर साधारणतः 1 ग्लास कोमट पाणी पिणे. अशा प्रकारचा सकस, सात्विक आणि हाय फायबर डाएट आपण जेवणामध्ये ठेवू शकतो. पण टाळलं काय पाहिजे तर शक्यतो जेवणामध्ये मांसाहार, मटण, मच्छी, चिकन, अंडे टाळले पाहिजे. बेकरीचे पदार्थ खाऊ नका. शक्यतो ब्रेड, पाव, चस्का, मस्का, बेकरीच्या आयटममध्ये सगळे पदार्थ टाळले पाहिजे. बर्फी, दुधाचे पदार्थ, दही टाळलं पाहिजे. आणि डाळीमध्ये तुरीची आणि हरभरा डाळ ही टाळली पाहिजे. भाज्यामध्ये वांग्याची भाजी, बटाटे, जास्त तिखट, तेलकट, मसालेदार आहार, जंक फूड, बर्गर, पिझ्झा, वडापाव, समोसा, चायनीज, भेळपुरी, पाणीपुरी, शेवपुरी असे बाहेरचे पदार्थ टाळले पाहिजे. शक्यतो सात्विक आहार आणि घरचा आहार घ्या. तर तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओमध्ये मूळव्याध रुग्णांनी कुठला आहार घ्यावा आणि घेऊ नये या गोष्टी समजल्या असेल. व्यसनापासून दूर राहा. दारू, तंबाखू, सिगारेट हे घातक आहे. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला काही त्रास होत असेल तर तात्काळ एमएस आयुर्वेद सर्जनला दाखवून तपासणी करून रोगाचं निदान करणे आणि योग्य उपचार घेऊन ऑपरेशन पासून आपली सुटका करणे. ऑपरेशन टाळायचं असेल, ऑपरेशन नको असेल तर डॉक्टरांना दाखवून व्यवस्थित रोगाचं निदान करून योग्य आहार घेतला पाहिजे. धन्यवाद.